सोहम सोहम जप करी मना, सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जोरी नासी. आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा, त्याचा भाग 5. आपत्ती निरसनाचा भार गुरुवर किंवा देवावर घालू नये. प्रापंचिक गोष्टी संबंधी आपण गुरूंना त्रास देणं हे आपल्याच अवनतीस कारणीभूत असतं. कारण आपलं मन सांसारिक अडचणींच्या निरसनात जास्त महत्त्व देतं आणि गुरुकडून त्या निरसन झाल्या नाहीत म्हणजे गुरूंबद्दल असलेल्या श्रद्धेस डळमळीतपणा येऊ लागतो. तरी पण काही जण असे प्रश्न करण्याचे सोडितच नाहीत. महाराज, मला 4,000 रुपयांचं कर्ज झालंय, त्यामुळं मनात स्वस्थता कशी ती नाही, तरी यावर आपणच मला पदरात घेऊन अभय करा, अशी विनंती काही जण करतात. तर काही जण, माझा शारीरिक रोग केव्हा जाईल, या रोगाच्या पीडा मला असह्य होत आहेत, तेव्हा कृपाळू होऊन मला जवळ करा आणि आशीर्वाद द्या आपला, असं म्हणताना आढळतात. अशा प्रकारच्या अनेक सांसारिक अडचणी महाराजांनी निवारण कराव्यात अशी त्यांची मनीषा असते. मला हे मान्य आहे की संसारातील संकट हीच मनुष्यास उन्नतीप्रद होतात. या संसार व्याधींना कंटाळल्यावरच कोणातरी साधूच्या आश्रयार्थ कोणीही जात असतो आणि त्याचं पूर्व पुण्य बलवत्तर असेल तर असा मनुष्य स्वानुभवी संतांच्या संगतीत गेल्यास संकटत्रस्त मनाच्या भावनावश स्थितीत संत सज्जन सांगेल त्यावर मनोमन श्रद्धा ठेवून आणि पूर्णपणे शरण जाऊन मंत्रजप करून सन्मार्गासही लागतो. तरी पण यांचं सांसारिक संकट निवारण करणं हे त्या संतांचं कर्तव्य ठरत नाही. स्वानुभवी संत तसं करीतही नाहीत असं दिसून येतं. असे जे कोणी माझ्याकडे येतात त्यांना दैवानं प्राप्त होणारे क्लेश हे ज्याचे त्यानेच सहन केले पाहिजेत आणि व्यवहारातील अडचणी व्यवहारानं सोडवण्याचा प्रयत्न करीत राहणं श्रेयस्कर होय, असं माझं निक्षून सांगणं असतं. परंतु संत माऊली आईप्रमाणे आहे. लहान मूल आनंदानं खेळतं, बागडतं आणि भूक लागल्यावर आईजवळ रडत जातं. त्या समयी त्या मुलाची आई त्याची भूक शमवल्या वाचून राहील का? त्याचप्रमाणे या संसार खेळात सुखानं आम्ही खेळत असतो तोपर्यंत मन स्वस्थ असतं. यात संकट उत्पन्न झाल्यावर आम्ही संत माऊलीपाशी शरण आलो तर या माऊलीनं आम्हाला पदरात घेऊन आमची संकट निवारण करू नयेत का? असे विचार ते प्रकट करतात. पण माझं म्हणणं यावर एवढंच आहे की आई मुलाला जवळ करते, मुलाच्या दुखण्यामुळं आईचं अंतःकरण व्याकुळ होतं, याचं कारण तो तिच्याच पोटचा गोळा असतो. अशामुळंच मुलाच्या रडण्याबरोबर ती त्याच्याकडे ताबडतोब धाव घेते. तुम्हीही त्या मुलाची आपल्या आईबद्दलची निर्मळ भक्ती असते, जे निसंशय प्रेम असतं, आई आपल्याला दूर करणार नाही, ती काही झालं तरी आपल्याला जवळच करील, ही जी त्या मुलाची आपल्या आईबद्दल निस्सीम भावना असते,
तशीच निस्सीम भावना, तसाच भक्तीचा ओलावा आणि तसंच निसंशय प्रेम तुमच्या सद्गुरूवर कराल तर तुमची ही प्रेमाची मागणी पुरी झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु असा दृढ विश्वास, अशी निष्ठा असणारी व्यक्ती विरळा. केवळ आपल्या ऐहिक इच्छा फलद्रूप व्हाव्यात, पारमार्थिक इच्छा आपणास नाहीत आणि या एकाच भावनेनं आम्ही महाराजांकडे जातो असं म्हणणारेच पुष्कळ असतात. अशांना माझं हेच उत्तर की हा काही माझा मार्ग नव्हे. ज्या कोणास असं सामर्थ्य असेल त्यांच्याकडे तुम्ही खुशाल जावं. संकटास त्रस्त होऊन ज्याला परमशाश्वत सुख मिळवण्याची इच्छा झाली असेल अशा व्यक्तींना सद्गुरू अखंड सुख ज्यानं मिळेल असा मार्ग दाखवतात. कधीही नाश न पावणारं, कमी न होणारं असीम समाधान आणि शांतीसुख देण्यास ते समर्थ असतात आणि हेच त्यांचं खरं कर्तव्य असतं. माझ्या सद्गुरूंनी हेच कर्तव्य माझ्यावर सोपवलंय आणि म्हणूनच माझ्याकरवी तो मार्ग मोठ्या कळकळीनं सद्गुरू दाखवतात आणि त्यात येणाऱ्या अडचणींचा ते पदोपदी विचार करून शिष्यास योग्य मार्गावर आणतात. अशा वेळेस शिष्याचं ऐहिक सुख किंवा गरज जर त्या मार्गास बोधप्रद आणि कल्याणकारक असेल तर तीही ते पुरी करतात. परंतु असं करण्यात ईश्वराच्या म्हणजे कर्माच्या इच्छेत आणि यांच्या इच्छेत सहसा फरक पडत नाही. तेव्हा अशा लोकांनी या माझ्या म्हणण्याचा पूर्ण विचार करावा आणि त्याप्रमाणे गुरुबद्दल म्हणजे त्यांनी दिलेल्या मंत्रावर श्रद्धा आणि भक्ती वाढवावी. ती इतकी की ज्याप्रमाणे ही आई आपली आईच आहे यात जसा मुलाला संशय राहत नाही, तद्वत सद्गुरू म्हणजेच सोहम हीच आपली उद्धार करती माऊली आहे या संबंधी यत्किंचितही किंतु मनात राहू नये. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.